नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत आपण झणझणीत अशी वड्याची आमटी। तर कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। मी इथं सुरुवातीला 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलं होतं। त्यामध्ये थोडीसं लसूण, हळद आणि मीठ आणि तेल आणि थोडंसं लाल तिखट टाकून मी याला तिंबून घेतलेलं होतं। नंतर वड्या पाडून घेतलेल्या आहेत। थोडंसं तेल टाकून फोडणी टाकून मी वड्या आपल्या सगळ्या शिजवून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या भाजीला फोडणी कशी टाकायची आहे आपण ते पाहणार आहोत। मी खोबरं आणि लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथे मी तेल सुद्धा तापायला ठेवलेलं होतं। तर हे आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला लाल रंग येऊपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तळेपर्यंत मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे। यामध्ये थोडंसं घरी बनवलेलं काळं तिखट, अंबारी मसाला, गरम मसाला आणि थोडासा सब्जी मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि धने पावडर सुद्धा टाकलेला आहे। तर हा मसाला आपल्या हा इथं लालसर झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे मी सर्व यामध्ये टाकून घेणार आहे। तर याला आता आपल्याला व्यवस्थित तळू द्यायचं आहे आणि मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। आता मी इथं थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेणार आहे। हे पहा, आपला हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेला आहे। तर यामध्ये आता आपण हे वड्या टाकून घेणार आहोत। तर हे आपल्याला अशा सगळं त्यामध्ये पाण्यासहित वड्या टाकून घ्यायच्या आहेत। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ। तर लक्षात असू द्या, आपण वडे शिजताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं होतं। त्यामुळे आता आपल्याला इथं मिठाचा थोडासाच वापर करायचा आहे। मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। तर आपली इथं भाजी 5 मिनिटांनंतर शिजून तयार आहे। तर तुम्ही पाहू शकता खमंग असा वास येत आहे, झणझणीत वास असा येत आहे। तर याला तरी सुद्धा कशी आलेली आहे तुम्ही पहा। आणि आपली घट्ट वगैरे भाजी काही झालेली नाही, सैल भाजी झालेली आहे। तर भेटू मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, महत्त्वाचं म्हणजे खात राहा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।